नमस्कार गुरुजन मित्रमंडळी, जय श्रीराम. व्हिडिओच्या सुरुवातीला जे मंदिर आपण पाहत आहात ते आहे श्री क्षेत्र नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्या खांबाला टेकून जी ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसखांब या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. तो आहे हा पैसखांब. ज्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि श्री संत स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी ती लिहून घेतली, तो हा पैसखांब. चला तर सुरू करूया श्री ज्ञानेश्वरी. मागील भागात आपण पाहिले होते अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 101 ते 110 मराठी अर्थवाचन. आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 1 मधील ओवी क्रमांक 111 ते 115. ओवी क्रमांक 111. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. ओवी क्रमांक 112. आमुचिया काजा चैनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. ओवी क्रमांक 113. झुंजती कुळकणी जानती, कळे कीर्ती सी जिती, हे बहु असो क्षात्रनीती यथोनिया. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, हे युद्धकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहे. फार काय सांगावे, क्षत्रिय धर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. ओवी क्रमांक 114. ऐसे सर्वापरी पुरते, वीरदळी आमुते, आत काय गणू याते अपार हे. या ओवीचा अर्थ असा आहे, याप्रमाणे सर्व अंगाने परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहे, आता याची काय गणती करू, हे अपार आहे. ओवी क्रमांक 115. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवै वैपनाचा पाठू, भीष्मसी पै. या ठिकाणी या ओवीचा असा अर्थ आहे, आणखी क्षत्रियामध्ये श्रेष्ठ व या जगात नानावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे खूप खूप धन्यवाद. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ही विनंती. धन्यवाद.